नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणखीन एक महत्त्वाचा चॅप्टर की जो ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधून आहे, दॅट इज अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स. बोर्ड परीक्षेची तयारी करत असताना या चॅप्टरचं वेटेज विथ ऑप्शन 6 मार्क्स अँड कंपल्सरी 4 मार्क्स. Distribution of 6 marks is like this: 1 plus 1 plus 2 plus 2, total 6. या व्हिडिओमध्ये आज आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, त्यानंतर आन्सर द फॉलोइंग 1 सेंटेन्स मध्ये उत्तर लिहायचं आणि 2 मार्कासाठी काय प्रश्न असणारे आहेत या अनुषंगानं आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आता इथं पहा, मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिलेला आहे. Which one of the following compounds can be used as antifreeze in automobile radiators? म्हणजे इथं तुम्ही जर युजेस नीट वाचले असतील तर तुमच्या लक्षामध्ये येईल की याचं नेमकं उत्तर काय असणार आहे. दीज आर द ऑप्शन्स: इथॅनॉल, ग्लिसरॉल, डायइथाइल इथर, फिनॉल. म्हणजे याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? इथॅनॉल, इथाइल अल्कोहोल. नेक्स्ट, the allylic alcohol among the following is. ऑप्शन्स आर ए, बी, सी, डी ही तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. यामध्ये कोणतं असं स्ट्रक्चर आहे की जे अलिलिक अल्कोहोलचं एक्झाम्पल असणार आहे? म्हणजे फर्स्ट यू शुड नो द एक्झॅक्ट मीनिंग ऑफ अलिलिक अल्कोहोल. म्हणजे OH group is attached to sp3 hybridized carbon atom which is attached to next to carbon carbon double bond. So D is the correct answer option. Which one of the following compound has highest boiling point? याचे ऑप्शन्स पहा: 2-methyl propanol, propane 2OL, butane 1OL, 2-methyl propane 2OL. म्हणजे आता बॉइलिंग पॉइंट जो असणार आहे तो बॉइलिंग पॉइंट जर तुम्ही विचारात घेतला तर स्ट्रेट चेन अल्केनच्या बाबतीमध्ये मात्र व्हॅन डर वाल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन ही जास्त असणारी आहेत आणि ब्रांच्ड अल्कोहोल जर पाहिली तर त्यामध्ये व्हॅन डर वाल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असणार आहे. त्यामुळे इथं स्ट्रक्चर जर तुम्ही डोळ्यासमोर घेतलं तर लॉंगेस्ट चेन इथं असणार आहे ब्युटेन 1OL. त्यामुळं सी चं करेक्ट आन्सर इथं असणार आहे. फिनॉल ऑन हिटिंग विथ ॲक्वियस NaOH अँड क्लोरोफॉर्म अंडरगोज. ही जी रिॲक्शन आहे ती फार महत्वाची रिॲक्शन आहे. फिनॉलची रिॲक्शन ॲक्वियस NaOH आणि क्लोरोफॉर्म बरोबर असणार आहे. तर यामध्ये ऑप्शन्स आहेत पहा: कोब रिॲक्शन, रिमर टिमन रिॲक्शन, सँडमियर रिॲक्शन आणि स्टीपन रिॲक्शन. बी, रिमर टिमन रिॲक्शन. पुढे बघूया, द प्रॉडक्ट ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन. इथं रिॲक्शन दिलेलं आहे CH3CH डबल बॉन्ड CH2CH2CHO आणि एरोवर त्याने दिलंय लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आणि सेकंड स्टेप दिलेली आहे ती हायड्रॉलिसिस. ऑप्शन्स बघूया प्रॉडक्ट मध्ये कोणतं करेक्ट असणार आहे. तर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड ज्यावेळी वापराल त्यावेळेस अल्डिहाइड ग्रुप इज रेड्यूस टू CH2OH ग्रुप, बट इट प्रिव्हेंट्स दी कार्बन का किंवा मल्टिपल बॉन्ड्स प्रेझेंट इन द गिवन स्ट्रक्चर. म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड तसाच राहील आणि CHO ग्रुपचं रूपांतर CH2OH मध्ये होईल. CH3CH डबल बॉन्ड CH2CH2OH म्हणजे डी आन्सर हे करेक्ट असणार आहे. Which one of the following reagent is used to convert RCOH into RCH2OH? ऑप्शन्स पहा, या चारपैकी कोणता ऑप्शन असणार आहे? तर यामध्ये करेक्ट ए ऑप्शन इथं पाहायला मिळेल, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, सेकंड स्टेप हायड्रॉलिसिस. विच वन ऑफ द फॉलोइंग डज नॉट फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर? असं कंपाऊंड तुम्हाला शोधायचं आहे. यू हॅव टू सिलेक्ट सच अ कंपाऊंड विच डज नॉट फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर. म्हणजे तो पोलर नाही तर नॉन पोलर कंपाऊंड असणार आहे. बी इज द करेक्ट आन्सर, प्रोपेन. नाव आन्सर द फॉलोइंग. 1 मार्कासाठी असणार आहे, एका ओळीमध्ये उत्तर लिहायचं आहे.
राईट द स्ट्रक्चर ऑफ फ्लोरोग्लुसिनॉल. म्हणजे फ्लोरोग्लुसिनॉलचं स्ट्रक्चर तुम्हाला माहित पाहिजे. तर इथं बेन्झिन रिंगला 3 OH ग्रुप असणार आहेत. म्हणजे बेन्झिन 1,3,5 ट्रायॉल इज द करेक्ट स्ट्रक्चर त्याचं असेल. राईट द नेम ऑफ द मेजर प्रॉडक्ट फॉर्म्ड वेन ॲनिसॉल रिॲक्ट्स विथ HI at 398 केल्विन. तर यामध्ये फिनॉल हा मेजर प्रॉडक्ट असणारा आहे. Write the IUPAC name of alcohol having molecular formula C4H10O which is resistant towards oxidation. You are given molecular formula आणि तुम्हाला तो मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरनं यू हॅव टू ड्रॉ द स्ट्रक्चर आणि त्या स्ट्रक्चरचं IUPAC नेम तुम्हाला विचारलेला आहे. दॅट इज कॉमन नेम इज अ टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल अँड IUPAC नेम इज अ 2-मिथाइल प्रोपेन 2-OL. एवढंच लिहायचं आहे. Write the structure of the product formed when a mixture of vapors of phenol and hydrogen is passed over nickel catalyst at 443 Kelvin. डायरेक्ट प्रॉडक्ट याचा जो असणार आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. बेन्झिन फिनॉलमध्ये जो बेन्झिन रिंग आहे त्याचे जे 3 डबल बॉन्ड्स आहेत त्यांचे सॅच्युरेशन होईल आणि इथं सायक्लोहेक्झॅनॉल हे स्ट्रक्चर आपल्याला मिळतं. राईट द IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. हे स्ट्रक्चर तुम्हाला दिलं, याचा IUPAC नेम तुम्हाला सांगायचं आहे. इन दिस स्ट्रक्चर 1 मिथाइल ग्रुप अँड OH ग्रुप इज अटॅच टू वन अँड द सेम कार्बन ॲटम. सो प्रायोरिटी तुम्हाला इथं विचारात घेणं महत्वाचं आहे. सो करेक्ट नेम 1 मिथाइल सायक्लोपेंटॅनॉल ते असणार आहे. सायक्लोपेंटॅनॉल. एक्सप्लेन 2 मार्कासाठी असणार आहे. रिमर-टिमन रिॲक्शन मध्ये एक्सप्लेनेशन असेल आणि त्यानंतर रिॲक्शन्स असणार आहेत. साधारणपणे रिॲक्शनला वेटेज इथं जास्त असणार आहे. कोब्ज रिॲक्शन जे असणारे आहे म्हणजे रिमर-टिमन रिॲक्शन मध्ये सॅलिसिल अल्डिहाइड तयार होईल आणि कोब रिॲक्शन मध्ये काय तयार होतं, सोडियम फिनॉक्साईडची रिॲक्शन तुम्ही कार्बन डायऑक्साईड बरोबर करायची आहे. तर तिथं तुम्हाला सॅलिसिलिक ऍसिड मिळेल. डाऊस प्रोसेसमध्ये फिनॉल मिळेल. विल्यमसन सिंथेसिस यूज टू प्रिपेअर सिंपल अँड मिक्स्ड इथर्स. म्हणजे इथं या रिॲक्शन्स तुम्हाला लिहाव्या लागणाऱ्या आहेत. म्हणजे 2 मार्कासाठी असेल. किंवा गिव्ह द इक्वेशन्स ऑफ द रिॲक्शन्स फॉर द प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम आयसोप्रोपाईल बेन्झिन. म्हणजे इथं केमिकल रिॲक्शन तुम्हाला लिहायचे. आयसोप्रोपाईल बेन्झिन म्हणजे क्युमिनचं एअर ऑक्सिडेशन करायचं इन प्रेझन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थनेट ॲट 423 केल्विन. त्यामध्ये इंटरमिजिएट मिळतो, त्याचं ऍसिड हायड्रोलिसिस केलं की तुम्हाला मेन प्रॉडक्ट मिळतो फिनॉल अँड बाय प्रॉडक्ट इज अ ॲसिटो. म्हणजे या पद्धतीनं त्या रिॲक्शन्स लिहिणं गरजेचं आहे. मला वाटतंय हे जे प्रश्न आहेत येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. याची तयारी करा. निश्चित तुम्हाला चांगले गुण मिळतील. धन्यवाद.